आपकी अदालत मध्ये भोजपुरी फिल्मचे सुपरस्टार रवी किशनवर आरोप आहे की हे अहंकाराला बळी पडलेत. रवी किशनजी, आजकाल तर तुम्ही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करता, पण एक काळ होता जेव्हा लोकांनी म्हटलं की पुजारीचा संस्कारी मुलगा अहंकारी झाला. एका प्रोड्युसरने मला सांगितलं की जर रवी किशनला फिल्ममध्ये घ्यायचा असेल तर खूपच तयारी करावी लागेल. तो रोज दुधाने आंघोळ करतो, गुलाबांच्या पाकळ्यांवर झोपतो, पांढऱ्या हत्तीसारखा आहे. हो, बरोबर बोलले. हो, मी असा होतो, मी असा कारण असं करायचं हो तुम्ही? हो 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 मी दुधाने अंघोळ घ्यायचो आणि गुलाबाच्या पाकळ्यांवर झोपायचो. मला असं वाटायचं की मी ऍक्टर आहे आणि हे सर्व मला गरजेचं आहे. तर आणि हे लोक आहेत ना, हे तुम्हाला अचानक तुम्हाला अल्पाचिन्ह शिकवायला लागतात. रॉबर्ट दिनेरोची फिल्म दाखवायला लागतात आणि जसं की धिस ऍक्टर इज लाईक धिस ऍक्टर यूज टू धिस, हा वाला ऍक्टर असा. हे कराल तर तुमच्यात सुद्धा हे असं सगळं, तुम्ही एकदम डीप खोलात जातात. अमितजी कसे कॅमेराकडे बघतात, तू सुद्धा असं काहीतरी कर. आणि अल्पाचिनो बघ, स्कारफेस मध्ये असं बघ. गॉडफादर जबरदस्ती लोकांनी 500 वेळा दाखवली. हो. आणि मी मी वेगळ्याच ब्रीडचा कलाकार असो, परंतु हे सर्व मी नाटक केले होते की सगळे ड्रामे अशाने वेगळंच वाटतं. जसं की आम्ही ऐकत होतो, राजकुमारजी यायचे तेव्हा ते त्यांच्या बुटाचा सोल काढून टाकत होते ज्याने, आणि ते आपल्या कारचा एक मिरर तोडून आणत होते. आणि त्यामुळे तर या सगळ्या ऍक्टरचं काही ना काहीतरी होतं. मला असं वाटायचं की मी दुधाने अंघोळ करून गेलो तर चर्चा होईल की हा दुधाने अंघोळ करतो. त्यातच आम्हाला ते फिल्म गँग्स ऑफ वसेपूर मध्ये घेतलं नाही, कारण कोण आणणार ना एवढं 25 लिटर दूध रोज, आणि कोण अंघोळ करवणार. तर असं माझं नुकसान सुद्धा झालं. तर हे सगळं मी सोडलं. तर हे असं जेव्हा अच्छा, मी इनिशियली ऐकलं की वडिलांची सुरुवातीला दुधाचं दुकान होतं म्हणून तुम्ही दुधाने आंघोळ करत होता. हे रजतजी, जेव्हा अचानक तुम्ही जेव्हा गरिबीतून वर येतात तेव्हा काहीतरी मिळवतात, तेव्हा चकमकीत अशी मुंबई मायानगरी मोठी आहे. तुम्हाला वेडं व्हायला टाइम नाही लागत. मुंबई लगेच तुम्हाला वेडं बनवू शकते आणि वेडे होऊन लोक लगेच तिथे जाऊन राहतात सुद्धा. तर प्रत्येक ठिकाणावरनं पैसे येत आहेत, हे होत आहे, ते होत आहे, विचारताय, जिथे जाताय लोक फोटो काढताय. तेव्हा तुम्ही थोडंसं होतं असं. त्यावेळी इनिशियल लेवलला नवनवीन सुपरस्टार बनलो होतो. थोडा मी वेडावलोही होतो. असं नाही, तुम्ही खरंच बोलले, त्यात काही चुकीचं नाहीये. आणि मग मी नंतर खूप नॉर्मल झालो. बिग बॉसच्या घरातून निघालो तेव्हापासून मी खूप शांत पण देवाने झालो. तुम्हाला कित्येक वेळा सिग्नल दिले. एका तेलुगू फिल्मचे शूटिंग करत होते, हाडं तुटली तुमची. हो हो मी एक फिल्म सुप्रीम करत होतो आणि मी त्या शूटिंगच्या वेळी फाईट मास्टरला समजावत सुद्धा होतो, कारण ऍक्शन एवढं केलंय तर जरा सेन्स आहे मला त्या ऍक्शनचा, ट्रेंड आहे मी त्यात. तर मी म्हटलं की ही जीप पलटेल. त्याने ऐकलंच नाही माझं काही, आणि मग ती जीप पलटली आणि मी काही ज्युनियर फायटर होते त्यांना वाचवण्याच्या नादात मला वाटलं की माझी बॉडी ठीक आहे तर मी जीपला अडवेन. जीपने मला क्रश केलं. जीप तर जीपच आहे, तिचं बोनेट होतं माझ्यावर आणि माझे सर कॉलर बोन असे तुटून बाहेर आले होते. असा हात वगैरे तुटला. असं मला वाटलं देवा आता मी अपंग झालो, आता कसं काय होईल. पण नंतर देवाने, सुनील शेट्टी माझे मित्र आहेत, त्यांचा फोन आला, रवी स्विमिंग पूलमध्ये जा, पाण्याने रिकव्हर होशील. पाण्यात राहिलो. 40 दिवसांनंतर परत मी रिकव्हर होऊन, पण दुधाने आंघोळ सोडली मग. दुधाची अंघोळ. हो ना, हो. पण देवाने तुम्हाला खूप वेळा सिग्नल दिले. एक वेळा तुम्ही पाण्यामध्ये बुडता बुडता वाचले शूटिंग करत होते. हो, मी एक फिल्म करत होतो, लक. संजय दत्त, मी आणि इम्रान खान होते. केपटाऊन मध्ये साऊथ आफ्रिकाला होतो. तर शार्क सोबत शूटिंग होती आणि पाण्याच्या आत होतं आणि मी ते स्कुबाची ट्रेनिंग नव्हती घेतली, कारण मी भोजपुरीची शूटिंग करायला इंडियाला आलो होतो. तर मी ट्रेन नव्हतो आणि डिरेक्टली आम्ही लोक गेलो. त्या दिवशी शूटिंगसाठी पाण्यात टाकलं होतं आणि वर ते शार्क मासे सर्व फिरत होते. तर ते तिथे लहान मासे, शार्क माशांना तुम्ही लहान मासे टाकले ना तर ते माणसाचं मांस, म्हणजे सगळ्यात वाईट जर कोणाचं मटण असेल तर ते माणसाचं असतं. याला कोणी खाऊ इच्छित नाही, जनावरही. तर हा गैरसमज आपल्याला नकोय की आपण खूपच सुंदर आहे आणि आपल्याला कोणी खाऊ इच्छित नाही. जनावर तर पाहतही नाही आपल्याकडे, फक्त मारून मारून निघून जातो बऱ्याच वेळा. तर ते शार्क मासेवर फिरत होते, ते लोक मासे फेकत होते आणि आम्ही पाण्याखाली होतो. शॉट असा होता की अंडर वॉटर कॅमेराने शॉट दोन्ही बाजूने, की आम्हीही दिसू आणि फिश सुद्धा दिसतील. बघा, ती फिल्म लक फिल्म होती, हो ना. राघव ब्लाइंड गेम खेलता है, सामने वाले को डबल आना पड़ता है. क्योंकि रेस में तो टट्टू दौड़ते हैं, राघव तो शेर है.
सो तर ते होतं आणि त्यात मी बुडता बुडता वाचलो बिकॉज आय वॉज नॉट ट्रेन टू इनहेल प्रॉपरली. आय वॉज सर्वाईव्ह इनसाइड. मी त्या मास्कला काढून आणि मग वर यायचा प्रयत्न करत होतो आणि त्या लोकांनी वेड बांधलं होतं पायाखाली. तर 15-20 फीट खाली तुम्ही डीप खाली गेले होता आणि त्यातही जीव वाचला. आय ऑलमोस्ट डाईड बट मी वाचलो. देवाने असं मला खूप वेळा वाचवलं. एक वेळा मी भोजपुरी फिल्मची शूटिंग करत होतो. मग त्या फाईट मास्टरनी कमजोर केबल आणलं होतं. तर डोंगरावरून खाली उतरून फायर करायचं होतं आणि त्या केबलनी खाली जायचं आहे. आणि मग त्यातच समजलं की बजेट भोजपुरी प्रोड्युसरचं नव्हतं चांगल्यावाल्या तारचं. आणि मग त्याने स्वस्त तार आणली होती ज्यात मला टांगलं होतं. त्यातला एक तार तुटला आणि माझं डोकं एकदम असं दगडावर आपटलं. असे माझे खूप हातपाय. मी बस जिवंत बसलोय हे महादेवची कृपा आहे. नाहीतर मी तर इथून कधीच वर गेलो असतो. पण जो स्टार एवढे नखरे करणारा होता, अक्षय कुमार सोबत फिर हेराफेरीमध्ये तोत्रा कसा गजलला? 20 लाख दे नाही तर ठोक डालेगा. हेच सगळं जीवन आहे रजतजी. कधी कधी काही फिल्म येतात तर कधी कधी मैत्रीमध्ये करतो आम्ही, तर कधी कधी हतबल असतो म्हणून. काही अशा असतात की कधी इमोशनली फसतात तुम्ही. मी इमोशनली खूप जागी फसलोय. मला इमोशनली लोकांनी ट्रॅप केलंय आणि इमोशनली बऱ्याच जागी तडजोड करून मला काही रोल दिलेत. काही रोल असे केले की मला लोक म्हणायचं की गरजच नव्हती तुमच्यासारख्या कॅलिबरचा ॲक्टर. पण मी माहिती नाही का, पण मी कधी कोणी गॉडफादर नव्हता ना माझा. मला कोणी समजावणारही नव्हता, कोणी सांगणारा नव्हता. जे येत गेलं ते मी करत गेलो. जे मी येत गेलं ते बेगर्स आर नॉट चूसर अशी म्हण आहे. तर ते हा असाच किस्सा माझ्याबरोबर झाला म्हणता येईल. आता तर मनोज तिवारी सुद्धा मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत. एकाच पार्टीमध्ये तुम्ही दोघेही आहात, पण एकेकाळी त्यांच्याही सोबत खूप रायव्हलरी होती. 13 वर्ष आम्ही एक दुसऱ्यांचे रायव्हल होतो. आम्ही लोक कॉम्पिटिटर होतो आणि म्हणजे आम्ही दोघं एका मंचावर सुद्धा जात नव्हतो. आम्हा दोघांना जर समजलं की तो तिकडून येतोय तर आम्ही इकडनं निघायचो. त्याला समजलं तर अशा टाईपचं आमच्यात खूप कसं आहे ना त्यांच्यात. आणि कसं त्यावेळी आजूबाजूला खूप सारे विचित्र लोक असायचे. जेव्हा तुम्ही स्टार खूप मोठे असतात तर ते तुमचे कान भरतात. त्यांचे कान जास्त भरायचे. मी एकटा चालणारा माणूस आहे. त्यांना तसं वाटत होतं की मी त्याला म्हणायचो की तू गायक आहेस, मी ट्रेंड ॲक्टर आहे. आपल्या दोघांमध्ये काय आहे असं, आपण दोघं सोबत राहू. त्यांनी मला सांगितलं की एका फिल्ममध्ये ते एसपी होते, पोलीस ऑफिसर होते, तुम्ही चोर होते आणि तुम्ही म्हटलं की नाही, हा एसपी नाही मारणार, मी त्याला मारणार. हो, ते आता ते बघा मी ते विसरलो. ते ऍक्च्युली मी त्याला कॉम्पिटिटरच्या रूपातच बघत होतो आणि माझ्या फॅन्सला नव्हतं वाटत की मी कुठे हारू. फॅन्सला आवडत नाही की माझ्या हिरोला दुसरा कोणताही हिरो असा मारेल. साऊथमध्ये सुद्धा हे असंच होतं. सगळ्यांचे आपापले फॅन्स असतात. तर मला नाही वाटलं की हे आले माझ्या गावात मला पकडायला. तर मी म्हटलं मग मला म्हणाले चला. मी म्हटलं कुठे? मी म्हटलं ऐका, हे माझं गाव आहे, ठीक आहे. इथे पानही पडत नाही. आणि म्हणजे पान जेव्हा पडतं ना तर माझा दरवाजा ठोठावतं आणि मग विचारतं की भाऊ मी पडू की नको पडू. म्हणजे ते पान सुद्धा पडण्याच्या आधी विचारतं आणि दरवाजा ते. तर मी तो वाला आहे आणि तुम्ही मला अरेस्ट नाही करू शकत कारण हे माझं गाव आहे. तर ते इगोचं होतं मॅटर. आज आम्ही खूप हसतो. आज आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आज आमच्यात खूप चांगलं प्रेम आहे. आणि ते तसं दिनेश लाल सुद्धा आझमगडवरनं माननीय आमदार आहे. तर वी आर नाव वी लव्ह इच अदर आणि आम्ही हसतो. आणि त्यांना माझं हे सगळं आवडतं. दादा म्हणतात मला, भाऊ मानतात सगळेजण मला. असं आहे. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? हॅलो सर. हॅलो. पहिले तर तुम्ही खूपच क्यूट आहात. अरे देवा. हे आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही असं बोलाल. ऑल राईट, थँक्यू सो मच. थँक्यू. सर, एक मूवी आहे देवदास, ज्यात शाहरुख सर म्हणतात एक डायलॉग, कौन कमबख्त बर्दाश्त करने के लिए पीता है. जर शाहरुख सरांच्या जागी तुम्ही असता आणि तो तुम्हाला भोजपुरीमध्ये बोलावा लागला तर कसं बोलाल? काय भोजपुरीमध्ये ऐकायचंय तुम्हाला? हा, अरे बापरे, मी तर तयारीच केली नव्हती. ठीक आहे मॅम, तुमची मागणी तर आणि रजतजींचा आदेश तर त्याचं पालन होईल. कमबख्त के बुड़बक बर्दाश्त करे खातिर पियाला.
हम तो पीला कि जहाँ हम बैठ सकें, तोहरा के देख सकें, तोहरा के बर्दाश्त कर सकी, मदहोश बेहोश हो सकी हो, पारो के भुला सकी। लेकिन पारो के एक याद भैया हो, हमारा होश के खोई नहीं खे देख ना ही चढ़ा लो कितनो पीला। बाबूजी हमरा से कहलन कि गांव छोड़ दा, सब कहलन कि पारो के छोड़ दा, पारो कहले शराब छोड़ दा, आज तू कहा ताड़ो कि हवेली छोड़ दा। एक दिन हो आई हो तो वो सब लोग कहिया कि दुनिया छोड़ दा। हे बघा, शाहरुख खानचा डायलॉग तुम्ही भोजपुरीमध्ये म्हणू शकता, समजू शकतो. शाहरुख खानही भोजपुरी बोलू शकतात, पण तुम्ही तर स्पायडरमॅनला सुद्धा भोजपुरी बोलायला लावली. रजतजी, खूप रागही येतो की किती सखोल यांचा होमवर्क आहे. एक स्पायडरमॅन टू बी मॅगवायर कॅरेक्टर होतं जे खूपच हिट आहे, तुम्हा सर्व लोकांना माहितीच असेल. तर त्यांना वाटत होतं की युनिव्हर्सल स्टुडिओ वॉन्टेड मी टू स्पीक इन भोजपुरी. तर विचार करा, स्पायडरमॅन वर्ल्ड फेमस फिल्म कितीतरी 1000 करोडचा बिझनेस करते, भोजपुरीमध्ये करायचं आहे ते. भोजपुरी इंडस्ट्री जोरात सुरू आहे. त्यातला एक डायलॉग आहे जो मी डब केला होता, तो तुमच्या समक्ष, कारण या अद्भुत न्यायालयात बसलोय तर पूर्ण देश बघतोय. तर हे आहे की ये सुन रहे हम ही माकड़ मानव, ढेर बोले ना और समाज के डरौले, तो इतना जान ले तेरा छाती पे चढ़ा पेटुआ दबा दे और अपन नाखून गड़ा दे तुरे गलिया में, जान ले दतिया से खून चूसा माकड़ मानव है हम. युनिव्हर्सल वाल्यांना कधी समजणारच नाही की टेटुआ काय असतं ते. ते लोकांना, हो ते आहे, पण पैसे खूप कमावले त्यांनी. सर, तुम्ही तमिळ आणि तेलुगूमध्ये खूप काम केलं आहे. तर सर, तुम्ही जे डायलॉग बोलतात ते तुम्ही स्वतः बोलता की डबिंग करून घेता? मी स्वतःच बोलतो. मी आतापर्यंत 22 तेलुगू फिल्म्स केल्या आणि 3 तमिळ केल्या आणि अजून 5 कन्नड फिल्म केल्या. मी देशातल्या प्रत्येक भाषेत काम केलंय आणि मी डायलॉग बोलतो. तुम्हाला ऐकायचं आहे का? येस सर. हे तमिळमध्ये उलगतला यवलं पुणगं इरकित, उलगतला यवलं पुणगं इरकित अदलाम वेटिट्टे यांना वत्तू वरादा पुणकागा आलई रे. ते विचारत आहेत की तुम्ही जे म्हटलं त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की हे जग, अरे खूपच रोमॅन्टिक अर्थ आहे. तुम्ही लोक हे विसरू नका की नामदार आमदार बनवलंय तुम्ही मला. आणि एक प्रतिष्ठा असते आमदाराची. आणि मी, तुम्ही साऊथ इंडिया फिल्मचा उल्लेख केला, साऊथ इंडियन फिल्मचा डायलॉग ऐकवला, हो, त्याचा अर्थ सांगितला. तुम्ही कधी नाटू नाटू सारखा डान्स केलाय? रजतजी, मी 700 फिल्म मध्ये काय काय केलं नसेल विचार करा. आम्हाला तुमच्या पॉप्युलर सॉन्गवर तुमचा डान्स बघायचा आहे. वाव. माझी इच्छा आहे की तुम्ही मुलींनी यावे, सगळ्या मुलींनी यावे. रजतजी मॅजिशियन आहेत, हे काहीही करवू शकतात. हे आज मी बघितलं, यांची कृष्णासारखी स्माईल असते, स्मित हास्य असतं आणि त्या स्मित हास्याने तुम्हाला एकदम मोकळं करतात.